श्री स्वामी समर्थ प्रकट दिन उत्साहात साजरा। आज श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या प्रकट दिनानिमित्त कवटेगुलंद मालभाग येथे मोठ्या उत्साहात स्वामी समर्थांची पालखी तसेच उत्सव मूर्तीची गावातून भव्य दिव्य अशी मिरवणुकीत पालखी सोहळा शेकडो स्वामी भक्तांच्या उपस्थितीत पार पडला। या सोहळ्यात स्वतः मंदिराचे मठपती तसेच सद्गुरू श्री ब्रह्मानंद गिरीजी महाराज उपस्थित होते। यांच्या मार्गदर्शनाखाली हा सोहळा संपन्न झाला। श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ। महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ। महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ। महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ। महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ। महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ। महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ। महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ। महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ। महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ। महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ। महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ। महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ। महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ। महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ। वृत्तवेध चॅनलच्या सर्व दर्शकांना सर्वप्रथम स्वामी समर्थ प्रकट दिनाच्या हार्दिक शुभेच्छा। श्री स्वामी समर्थ मंदिर अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ मंदिर कवटेगुलंद माळभाग या ठिकाणी गेली 10 वर्षपेक्षा अधिकहून काळ झाला की या ठिकाणी प्रकट दिनाचा सोहळा अतिशय उत्तम आणि उत्साहात या ठिकाणी पार पडतो। या वर्षी 2 तारखेपासून 2 एप्रिलपासून आजपर्यंत हा जो 10 दिवसांचा कालावधी 8-10 दिवसांचा कालावधी ह्याच्यामध्ये दररोज दुपारी आणि संध्याकाळच्या वेळेस भजनांचे कार्यक्रम सोंगी भजनाचे कार्यक्रम त्याचबरोबर प्रवचन भारूड अशा स्वरूपातून काय भक्तांपर्यंत सेवा पोच करावी आणि भक्तांना सेवा इथं मंदिरामध्ये देता यावी अशी व्यवस्था आमच्या मंदिराचे मठपती महाराज स्वामी ब्रह्मानंद गिरीजी यांच्या मार्गदर्शनाखाली नेहमी पार पडतो। त्याच पद्धतीने यावर्षी देखील अतिशय उत्साहामध्ये हा सप्ताह पार पडलेला आहे। आज सकाळी प्रकट दिनाच्या निमित्तानं गावाच्या बाहेरच्या बाजूला असणाऱ्या लक्ष्मी मंदिरापासून मंदिरापर्यंत पालखी सोहळा पार पडला। पालखी सोहळ्यानंतर
श्री स्वामी समर्थ महाराजांच्या मूर्तीला अभिषेक झाला. अभिषेकानंतर महाआरती आणि त्याच्यानंतर महाप्रसाद असं ह्या आजच्या सोहळ्याचं स्वरूप होतं आणि ते अतिशय उत्साहात पार पडलंय. ह्या सोहळ्यासाठी ज्या ठिकाणी आम्हाला सहकार्य केले त्या सर्व ज्ञात अज्ञात आम्ही सेवकांचे ह्या ठिकाणी आभार व्यक्त करतो.